ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे मधुभाऊला जो व्हिडिओ दाखवण्यात आलेला असतो त्यामध्ये महिपंत जोशी वकिलाला सांगत असतो की आपला जो माणूस शत्रूच्या गोट्यामध्ये आहे तो म्हणजे माणूस आहे आणि तो आपल्याला सगळी खबरबात देत आहे आणि याच्यावरून समजतं की अर्जुनला हा माणूस कोण आहे, तो म्हणजे प्रिया. तेव्हा सायली अर्जुनला बोलते की तुम्ही हे ऑपरेशन केलं ना, त्यामुळे आता तुम्हाला प्रियाला पण अडकवायला पाहिजे. तेव्हा अर्जुन बोलतो हे कसं शक्य. तेव्हा सायली बोलते जसं आपण त्यांचा पाठलाग करून व्हिडिओ बनवला ना, तसा आपण प्रियाचा पण व्हिडिओ बनवूया. त्यामुळे आपल्याला कळेल की प्रिया कोणाला भेटते, हिचं कोणाशी कनेक्शन आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्या खबरबात मिळू शकतात. तेव्हा अर्जुन आणि सायली एकच विचार करतात या प्रियाला आता कसं पण करून अडकवायचं तर अडकवायचंच आणि त्यासाठी काही पण करायला लागेल ते त्यासाठी तयार असतात. तेव्हा इथे प्रिया साक्षीला भेटायला निघालेली असते. त्यासाठी ती साक्षीला फोन करते आणि साक्षी तिला बोलते ये इथे. तेव्हा इथे सायली आणि अर्जुन प्रियाचा पाठलाग करत तिच्या पाठने येतात आणि त्या लोकेशनवर पोहोचतात. तेव्हा अर्जुन चेतनला फोन करतो आणि तो बोलतो इथे तू लवकरात लवकर ये, मी तुला या जागेचं लोकेशन पाठवतोय, त्या लोकेशनवर तू ये, कारण की ही जागा साक्षीची आहे आणि प्रिया साक्षीला भेटायला आलेली आहे. आम्ही तिच्यावर लक्ष ठेवतोय आणि तू पण इथे ये आणि ते पहा तू काय चाललंय तिचं. तेव्हा इथे प्रिया साक्षीच्या घरी पोहोचलेली असते. तेव्हा तिथे महिपंत, नागराज, साक्षी असते आणि ती साक्षीला सांगते की मी आता ठरवलं की तेव्हा ती सांगते की मी आता सुभेदारांच्या घरामध्ये जाण्यासाठी अश्विनशी लग्न करणार आहे आणि तोच एक मार्ग आहे. तेव्हा नागराज बोलतो तुला तिकडे कोण एक्सेप्ट करेल. तेव्हा प्रिया बोलते अश्विन माझ्या जाळ्यात अडकले आणि मी तिकडे अश्विनशी लग्न करून मी त्यांनी सुभेदारांच्या घरात पोहोचू शकते. तेव्हा नागराज बोलतो पहिल्या भावाशी लग्न, नंतर दुसऱ्या भावाशी लग्न, तुला कोण एक्सेप्ट करेल. तेव्हा प्रिया बोलते तुम्ही काळजी करू नका, मी काय ते बघीन, पण तुम्ही मला सपोर्ट करणार आहे काय नाही ते सांगा. साक्षी बोलते तू पहिलं अश्विनशी लग्न तरी कर, नंतर काय ते करायचं ते आपण बघूया. तेव्हाच हे सगळं बोलणं सायली आणि अर्जुन ऐकत असतात आणि ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत असतात. तेव्हा ते गाडीमध्ये सायली घरी जात असताना तेव्हा अर्जुनला सांगते की आता ही रेकॉर्डिंग तुम्ही घरच्यांना दाखवा, आता आपण सायलीला एक्सपोज केलेलं आहे. आणि जेव्हा ही व्हिडिओ रेकॉर्डिंग घरच्यांना दाखवाल ना, तेव्हा सुभेदार घरातल्यांचे सगळ्यांचे डोळे उघडतील. तेव्हा इथे अर्जुन घरी येतो आणि सगळ्यांना बोलवतो आणि बोलतो तुमचा माझ्यावर राग आहे ना, आता तुम्हाला मी तन्वीचं खरं सत्य दाखवणार आणि त्याचा व्हिडिओ तुम्हाला तिचं खरं सत्य ऐकल्यानंतर तुम्हाला चांगला धक्का बसेल. आणि तो सगळ्यात पहिला प्रतापला बोलवतो आणि तो बोलतो तन्वीचं तुम्ही जी गोष्ट ऐकाल ना ते ऐकून तुम्हाला चांगला धक्का बसेल. तेव्हा हा तन्वीचा व्हिडिओ पाहून प्रतापला चांगला धक्का बसतो आणि बोलतो काय आहे. तेव्हा अर्जुन बोलतो तिला या घरामध्ये यायचं म्हणजे प्रॉपर्टीसाठी आणि कशासाठी नाही, आणि तिला प्रॉपर्टी हडपण्यासाठी हा सगळा प्लॅन केला होता आणि माझ्यावर प्रेम तिचं सगळं खोटं होतं आणि आता तिला या सगळ्यामध्ये अश्विनशी लग्न करायचं आहे आणि अश्विनशी लग्न करून तिला या घरामध्ये यायचं आणि सुभेदार घरातलं प्रॉपर्टी तिला हडप करायची आहे, पण मी असं होऊ देणार नाही. तेव्हा प्रतापचे डोळे उघडतात आणि बोलतो मी तुम्हाला खूप त्रास दिला अर्जुन आणि सायली, तुम्हाला दोघांना. मी सायलीला पण खूप त्रास दिला, पण आता माझे डोळे उघडले. पण अर्जुनने प्रतापला दाखवलेल्या एका व्हिडिओमुळे प्रियाचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं आहे.